गणेश शेठ, राजगुरुनगर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून आपण बिनविरोध निवडून आलेला आहात. बिनविरोध निवडून आल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया राहील? माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी पहिल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. त्यानंतर माझ्याबरोबर ज्या माझ्या सहकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यांनी माझ्या प्रेमापोटी आणि माझ्या सामाजिक कामाच्या काम पाहता त्यांनी सर्वांनी एकजुटीने विचार करून माघार घेतली आणि मला बिनविरोध निवडून दिलं. त्याबद्दल मी त्यांचं प्रथम धन्यवाद आणि आभार मानतो. यानंतर तुम्ही काय आता तुमची कामाची दिशा कशी आहे? आता पहिली गोष्ट कामाची दिशा म्हणजे वार्ड क्रमांक 3 असो किंवा राजगुरुनगर शहर असो, त्याबद्दल त्यातल्या आत्ता ज्या मोठ्या समस्या आहेत, पाणी प्रश्न असो, गटार असो किंवा बाकी कुठल्याही समस्या असो, त्याच्यावर मी पहिल्यांदा अभ्यास करून प्राधान्य त्या कामाची पूर्तता करण्याचा मी प्रयत्न करणार आणि त्या पूर्णच करणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही उमेदवारी दाखल केली होती. राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांचं तुम्ही आता बिनविरोध झाल्यानंतर काम करणार आहात. बरोबर. प्रत्येक वार्डामध्ये फिरणार आहात. हो. कुणाच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढताय? ही निवडणूक मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढली आहे आणि म्हणजे नाही का बाकीच्यांना मी सहकार्य करणार आहे. आणि मी जेवढी जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील राजगुरुनगर शहरात आणि एकजुटीने का नाही पॅनल म्हणजे नाही का पूर्ण निवडून कसा येईल याकडे लक्ष देऊन सगळ्यांसाठी प्रयत्न करणार आहे. विकास कामांसाठी आपलं काय ध्येय? विकास कामासाठी ते असं राहील की जेणेकरून आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र राज्यात सत्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडून जास्तीत जास्त विकास निधी आणण्याचा प्रयत्न करून मी माझ्या राजगुरुनगर शहर आणि माझा वार्ड पूर्ण स्मार्ट सिटी कशी करता येईल किंवा सगळी कामं कशी व्यवस्थित मार्गी लावता येईल याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त मी फंड आणायचा प्रयत्न करणार आहे आणि तो आणणार पण आहे. शहरात अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवताना काय तुमच्या संकल्पना आहे? पहिली गोष्ट, शहरात सर्वात मोठी समस्या पहिली शुद्ध पाण्याची. पहिल्यांदा मी आपल्या पूर्ण राजगुरुनगर शहराला शुद्ध आणि रोज 24 तास म्हणलं तरी चालेल पाणी कसं आणता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि तो प्रयत्न मी पूर्ण करणार. कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व्यवस्थापन, दुसरी गोष्ट कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज असेल किंवा बाकी अजून भरपूर प्रश्न आहेत, पण ह्या महत्त्वाच्या समस्यांना मी पहिलं प्राधान्य देऊन त्या कशा मार्गी लावता येईल, सर्वांना बरोबर घेऊन कशा मार्गी लावता येईल याचा मी प्रयत्न करणार आहे. राजगुरुनगर हे तालुक्याचं गाव आहे. राजगुरुनगरचं प्रतिनिधित्व करताना तुम्ही तालुक्यासाठी काही प्रयत्न करणार आहे? पहिली गोष्ट, मी समाजकाम करताना मी कधी राजगुरुनगर किंवा कोणतं गाव किंवा कोणती वाडी वस्ती पाहिली नाही. मी पहिल्यापासून पूर्ण तालुक्यातील कुठलाही व्यक्ती आला की त्याला आपल्याकडून माझ्या हॉटेल व्यवसाय असल्यामुळं माझ्या संपर्कात तालुक्यातील भरपूर मंडळी कायम आहेत. मग त्यांची त्यांची कोणती अडचण असेल तर मी माझ्या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून आणि माझ्या वैयक्तिक घरी बैलगाड्याचा आमच्या बंधुराज बैलगाडा असल्यामुळं त्यातूनही बैलगाड्याची काय समस्या असेल किंवा तालुक्यातील कुठलाही प्रश्न कोणत्याही नागरिकाचा कुठलीही अडचण असो ती मी निवारण करण्यासाठी प्रयत्न करणार, 100% प्रयत्न करणार. त्यात काय म्हणजे मला अडचणी येणार नाही, कारण की पहिल्यापासून मी काम करताना तालुक्यातून भरपूर मंडळी माझ्या संपर्कात येतात आणि आपण काम करतो तरच आपल्याकडे मंडळी येते. आणि त्यांच्या कुठल्याही अडचणी असेल तरी मी अजितदादा पवार आणि दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनातून मी त्यांच्या अडचणी 100% पूर्ण करणार.
तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नगराध्यक्षपद आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे? हो 100%. कारण की केलंच पाहिजे ना. आता प्रत्येक जर आपल्याबरोबरचे प्रतिनिधी असेल तर अजून बळ मिळणार ना, आणि त्या बळाच्या माध्यमातून आपण अजून चांगला विकास कामे करू शकतो. चालतंय. तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा.